नमस्कार मित्रांनो, वाया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। बांधकाम कामगारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे, कारण की बरेचसे बांधकाम कामगार हे सध्या जे तालुका सुविधा केंद्र सुरू झाल्यापासून बऱ्याच बांधकाम कामगाराच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत की आम्ही जी नोंदणी आहे ते आमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आमच्या कम्प्युटरच्या जे लॅपटॉप आहे त्याच्या माध्यमातून आम्ही आमची नोंदणी करू शकतो का, असे बरेचसे बांधकाम कामगार या ठिकाणी जे आहे ते आम्हाला प्रश्न विचारत असतात। कारण की जेव्हापासून हे तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू झाले आहे तेव्हापासून हे प्रश्न जे आहे ते कामगारांच्या मनामध्ये यायला सुरू झालेले आहेत। आता काय झालेलं आहे, ज्या कामगारांनी जे आचारसंहिता होते त्या आचारसंहितेच्या पूर्वी ज्यांनी नूतनीकरण नोंदणी केलेली आहे अशा कामगारांना काहींना मेसेज यायला आहे सुरू झालेला आहे। परंतु ते मेसेज जे आहेत त्या मेसेजमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमचं जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते घेऊन तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे पडताळणीसाठी। म्हणजे तुम्ही जर आचारसंहितेपूर्वी जर नूतनीकरण केलं असेल तर त्यासाठी तुमचं नूतनीकरण जे आहे ते या ठिकाणी झालं नसेल, सक्सेसफुल मंजूर झालं नसेल एखाद्या वेळेस बाय चान्स, बऱ्याच बांधकाम कामगारांना असे जे आहे ते मेसेज येत आहेत। तर तुम्हाला पण असे मेसेज आलेले आहेत का पहा। या ठिकाणी काय दिलेलं आहे की ज्या तुम्ही जे तालुका आहे तुमचा त्या तालुक्याच्या ठिकाणी जा आणि 90 दिवस काम केल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी पडताळणी केलं जाईल आणि त्यानंतर तुमचे जे आहे ते या ठिकाणी नूतनीकरण जे आहे ते केले जाणार आहे। तर अशा प्रकारे बऱ्याच बांधकाम कामगाराच्या मोबाईलवरती त्यांचे नंबरवरती हे मेसेज आलेले आहेत। त्यामुळे बऱ्याच बांधकाम कामगारांनी हे मेसेज केले होते की सर आम्ही आमच्या मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे आमच्या लॅपटॉप जे आहे त्याच्या माध्यमातून कम्प्युटर आहे त्याच्या माध्यमातून आम्ही आमची नोंदणी करू शकतो का। तर या ठिकाणी जे आहे ते काय आता क्लिअर डिसिजन आलेलं नाही, त्यावरून सरकारने पण सांगितलेलं नाही की तुम्ही नोंदणी करू नका असं काय सांगितलेलं नाही। परंतु काही कारणास्तव आता आचारसंहितेपूर्वी स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या उपकरणामधून नोंदणी जे केलेले आहेत किंवा नूतनीकरण केलेले आहेत त्या नूतनीकरण जे केलेले आहेत त्यांची या ठिकाणी जे आहे ते रिजेक्ट झालेले आहेत। तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्रूफ दाखवतो रिजेक्ट कशामुळे झाले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला कामगार प्रोफाईलमध्ये जाऊन दाखवतो की त्याचं कारण काय आहे। जर स्वतःच्या मोबाईलमधून जर आपण नोंदणी केली किंवा लॅपटॉप पीसीमधून जर नोंदणी केली तर त्याचं काय कारण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। आता या ठिकाणी आपण आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे आणि आपण प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो। जर आपण आपल्या मनाने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या गावातील CSC केंद्रामार्फत जर आपण नोंदणी केली तर त्याचं या ठिकाणी काय रिझन येऊ शकतं, रिजेक्ट का होऊ शकतं हे तुम्हाला दाखवतो। कारण की आता या ठिकाणी वरून सरकारतर्फे तर काय सांगितलेलं नाही की तुम्ही तुमच्या गावातून CSC केंद्रावरून किंवा कुठूनही नोंदणी करू नका असं सांगितलेलं नाही। परंतु जर केली तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकतात। तर या ठिकाणी आपण प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करूयात। या ठिकाणी पहा आपल्याला मोबाईलवरती एक OTP येईल आणि तो OTP जे आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला OTP अगदी काही सेकंदात म्हणजे काही मिनिटांमध्ये येऊ शकतो। OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड OTP जे ऑप्शन आहे निळ्या कलरचं, ह्या निळ्या कलरच्या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे ते तुम्हाला OTP टाकून सबमिट करायचं आहे। मित्रांनो, काय कारण असतो या ठिकाणी OTP येत नाही आहे। या ठिकाणी जे आहे ते मी हा सकाळी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर 7:28 झालेले आहेत। त्या ठिकाणी जे आहे तो OTP येत नाही, काय कारण असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो साईडला त्या मेसेजचा की त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी पहा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात। त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं जे कामगाराचं 90 दिवसाचं कामगार प्रमाणपत्र आहे ते घेऊन तुम्ही जवळच्या तुमचं जे तालुका आहे त्या तालुक्याचं नाव दिलेलं असतं त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचं जे 90 दिवसाचं कामगारचे प्रमाणपत्र आहे ते पडताळणी करून घ्यायचं आहे। नंतर तुमची जे आहे ते नूतनीकरण सक्सेसफुल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता आपण नोंदणी करायला गेलो तर नोंदणी करताना पण काय अडचण येत नाही आहे। या ठिकाणी पाहू शकतात नोंदणी करताना पण काय अडचण नाही आहे। आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही पुढं प्रोसेस करू शकतात। ते झालं त्यानंतर या ठिकाणी पहा बांधकाम कामगार ऑनलाईन नूतनीकरण। तर या ठिकाणी पण आपण नूतनीकरणचं जे आहे ते या ठिकाणी अपडेट रिन्युअल या ठिकाणी पहा आणि न्यू रिन्युअल म्हणजे तुम्हाला जर नवीन रिन्युअल करायचं असेल तर न्यू रिन्युअलवरती क्लिक करायचं आहे आणि त्या रिन्युअलमध्ये तुम्हाला जर काय करायचं असेल तर अपडेट तर त्या ठिकाणी अपडेट रिन्युअल यावरती क्लिक करू शकतात। तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी रिन्युअल करता येणार आहे तुम्ही घरी बसल्या। परंतु जरी रिन्युअल तुम्ही केलं तर या ठिकाणी जे तुम्हाला असा
तुम्हाला मगाशी अगोदर दाखवलं तशा प्रकारे एखाद्या वेळेस मॅसेज येऊ शकतो, तुमचं जे नूतनीकरण आहे ते रिजेक्टमध्ये जाऊ शकतं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जवळचं जे कामगार सुविधा केंद्र आहे त्या कामगार सुविधा केंद्रावरती जाऊनच जे आहे त्या ठिकाणी नूतनीकरण करून घेणं गरजेचं बंधनकारक असणार आहे. बऱ्याच बांधकाम कामगारांना मी सांगू इच्छितो की तुमचं नूतनीकरण असेल किंवा कुठलं क्लेम असेल तुमचं तालुका सुविधा केंद्रावर सध्या जाऊन करा. कारण की हे जे आहे त्या ठिकाणी बंद करून चुकीचे केलेलं आहे. कारण की जे कामगार आहेत ते कामगार त्यांच्या स्वतःच्या गावातून हे कामं जे करत होते, नूतनीकरण असेल किंवा कुठलं क्लेम करायचं असेल, कुठल्या अर्जाचं क्लेम करायचं असेल, त्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज भरायचा असेल, त्यांच्या गावातून ते CSC केंद्रामार्फत ते करू शकत होते. परंतु आता हे कामधंदे सोडून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे. हे चुकीची कारण आहे. तुम्हाला हे विषय जो आहे तुम्हाला आवडलेला आहे का, तालुका सुविधा केंद्र करून बरोबर केलेलं आहे का, हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. त्या ठिकाणी पहा, आता कल्याणकारी योजनेमध्ये जे आहे ते भरपूर जे आहे ते या ठिकाणी पैशाची योजना आहेत. कुठल्या जे आहे ते शिष्यवृत्तीची योजना जी आहे ते शैक्षणिक योजनेविषयी ते आहेत ती त्या ठिकाणी पैशाची योजना आहेत. तर त्यांना पण या ठिकाणी काय झालं आहे, जर तुम्ही या ठिकाणी काहींना मेसेज आलेले आहेत की आपला अर्ज जो आहे तो शिष्यवृत्तीचा मंजूर झालेला आहे, तर त्यांचे जे पैसे असतील आता या ठिकाणी पहा 2,500 असतील किंवा 5,000 असतील, या ठिकाणी 2,500, या ठिकाणी 5,000, 10,000 जे काय असतील 10,000, 20,000 रुपये ते या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती अद्याप जमा झालेले नाहीत. तर त्या बांधकाम कामगारांनी मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की सर आम्हाला मेसेज आलेला आहे की आपलं जे आहे ते या ठिकाणी शिष्यवृत्ती मंजूर झालेलं आहे, परंतु या ठिकाणी आमचे पैसे जे आहेत ते आमच्या अकाउंटवरती जमा झालेले नाहीत. तर ते कसे बघायचे, तर त्याबाबत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की कसे बघायचे, काय त्याची लिस्ट पण तुम्हाला दाखवते. त्याची लिस्ट कशी बघायची, तुम्हाला जर पैसे आले नसतील तर काय करणार असेल, तुमचं जर अकाउंट नंबर जर चुकीचा असेल तर त्यासाठी काय करायचं आहे. तर अकाउंट नंबर चुकीचा असेल तर त्यासाठी पण तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, ज्या बांधकाम कामगाराचे चुकीच्या बँक तपशिलामुळे पैसे आलेले नाहीत त्यांचीसुद्धा या ठिकाणी जे आहे लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात, चुकीच्या बँक अकाउंटमुळे या ठिकाणी क्लिअर पहा, चुकीच्या बँक तपशिलामुळे जे आहे ते या ठिकाणी पहा, चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थीची यादी ऑक्टोबर 2024पर्यंत आलेली आहे. ओके, तर या ठिकाणी जे आहे ते तुमचे संपूर्ण नाव, नगर या ठिकाणी पहा क्लिअर दिलेलं आहे, यामध्ये नाव दिलेलं आहेत. नंतर या ठिकाणी जे आहे ते तारीख दिलेली आहे, या ठिकाणी डेट, बेनिफिट नेम आणि डिस्ट्रिक्ट अहमदनगर या ठिकाणी नावं पण दिलेली आहेत. आणि तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी चेक करू शकतात तुमचे जर पैसे आले नसतील तर. तर या ठिकाणी काय कारण आहे, रिझन पण या ठिकाणी पुढे दाखवलं जाते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या या ठिकाणी नाव चेक करू शकतात. आणि तुम्हाला जर नाव चेक करता आलं नाही, लिस्टमधली लिस्ट भरपूर मोठी असेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते खालच्या साईडला जे आहे ते या ठिकाणी तुम्ही तुमचं जिल्हा निवडायचा आहे, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, IFSC कोड बँकेचा जो आहे टाकायचा आहे आणि जे निळ्या कलरचं ऑप्शन आहे सर्च हे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. असंच क्लिक करून तुमचं जे आहे ते शिष्यवृत्तीचे तुमचे पैसे आलेत का नाही, नसतील आले तर तुमचं चुकीचं बँक अकाउंट असेल असं या ठिकाणी या यादीमध्ये जर नाव असेल तर नक्कीच तुमचं या ठिकाणी चुकीचं बँक अकाउंट चुकीचं बँक तपशील असल्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळाले आहेत असं या ठिकाणी सांगितलं जाईल. तुमचं रिझन पण त्या ठिकाणी पुढे दाखवलं जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकतात. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या गावातून नोंदणी करू शकत नाही, तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावर जावं लागणार आहे. कारण की गावातून माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.